Hello students, we are studying alcohols, phenols and ethers. In this particular topic, we have started to study preparations of the alcohols in the previous lecture. And we have already studied 4 methods to prepare alcohols. Okay, I am going to revise those 4 methods. First one is to prepare alcohols from alkyl halides by alkaline hydrolysis. Second one is to prepare alcohols from alkenes by acid catalyzed hydration. Third one is to prepare alcohols from alkenes by hydroboration oxidation. Alkene पासून अल्कोहोल दोन प्रकारे बनवता येतं. ऍसिड कॅटलाइज ने बनवलं तर मार्कोनिकॉप्स प्रोडक्ट मिळतो. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ने बनवलं तर अँटी मार्कोनिकॉप्स प्रोडक्ट मिळतो. आणि लास्ट जी मेथड होती ती आपण पाहिली होती की हाऊ टू प्रिपेअर अल्कोहोल्स फ्रॉम carbonyl compounds, that is aldehydes, that is ketones, carboxylic acids as well as esters. But in that method we have studied or we have seen that the aldehydes, ketones, carboxylic acids, esters on reduction gives alcohols. त्यांचं रिडक्शन झालं की अल्कोहोल्स मिळतात. पण तुम्हाला आठवत असेल तिथे काही लिमिटेशन्स होते त्या थिअरीचे किंवा त्या मेथडचे. फर्स्ट लिमिटेशन काय होतं का की आपल्याला अल्डिहाइड्स पासून फक्त प्रायमरी अल्कोहोल्स बनवता येऊ शकतात. ठीक आहे, कीटोन्स पासून फक्त सेकंडरी अल्कोहोल बनवता येऊ शकतात. सो वी कॅनॉट प्रिपेअर टर्शरी अल्कोहोल बाय रिडक्शन ऑफ द कार्बोनिल कंपाऊंड्स. म्हणजे त्या मेथडचा यूज करून तुम्हाला टर्शरी अल्कोहोल बनवता येत नव्हतं. या मेथडचा फायदा काय आहे, वी कॅन प्रिपेअर व्हरायटी ऑफ अल्कोहोल्स बाय दिस पर्टिक्युलर मेथड. ठीक आहे, सो पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट याच्याविषयी काय आहे, व्हरायटी ऑफ अल्कोहोल्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. व्हरायटी ऑफ अल्कोहोल्स म्हणजे काय, यू कॅन प्रिपेअर प्रायमरी अल्कोहोल्स, यू कॅन प्रिपेअर सेकंडरी अल्कोहोल as well as you can prepare tertiary alcohol by using this particular method. Is it clear? Now, there is one more point regarding this method. You can prepare higher alcohol from lower ketone or aldehyde. आपल्याला higher alcohol prepare करता येतं having increased number of carbon atoms by this particular method. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ॲटलिस्ट एक कार्बन ॲटम तरी वाढवता येऊ शकतो. सो आपल्याला ह्या मेथडने हायर अल्कोहोल्स can be prepared. Okay, by this particular method we can prepare higher alcohols. Is it clear? मगाशी तर सांगितलं प्रायमरी सेकंडरी टर्शरी बनवता येतं आणि हायर अल्कोहोल प्रिपेअर करता येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला इथेन जे इथॅनॉल आहे म्हणजे ॲसिटाल्डिहाइड आहे, 2 कार्बन ॲटम असणार अल्डिहाइड, त्याच्यापासून आपल्याला 3 कार्बन ॲटम असणार अल्कोहोल प्रिपेअर करता येऊ शकतो. सो अल्कोहोल प्रिपेअर करताना कार्बनची चेनची लेंथ इन्क्रीज होणार आहे. हे इम्पॉर्टंट याचा फायदा आहे, बेनिफिट आहे. म्हणजे अगदी आपण मिथेन पासून सुद्धा आपण इथेनॉल बनवू शकतो. ठीक आहे ना, म्हणजे पहिल्यांदा ऑब्विसली आपल्याला मिथेनॉल बनवावं लागेल, म्हणजे अल्डिहाइड बनवावं लागेल आणि त्या अल्डिहाइड पासून आपण अल्कोहोल बनवू शकतो. सो लोअर अल्डिहाइड पासून आपल्याला हायर अल्कोहोल प्रिपेअर करता येऊ शकतं बाय दिस पर्टिक्युलर मेथड. आता ह्या पर्टिक्युलर मेथडमध्ये आपण काय करतोय, रिएक्टंट काय आपला ऑब्वियसली अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स आहे. अल्डिहाइड्स अँड कीटोन्स ऑन ॲडिशन ऑफ ग्रीनर रिएजंट गिव्स कॉम्प्लेक्स which on hydrolysis, ठीक आहे ना, in presence of acid gives alcohols. म्हणजे ऑब्वियसली आपल्याला ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये हायड्रोलिसिस करावं लागेल, तेव्हा आपल्याला काय मिळेल सांगायचं पटकन, अल्कोहोल मिळेल. सो सिंपल आहे, आपल्याला रिएक्टंट हवेत कोणते सांगायचं पटकन, अल्डिहाइड्स ऑब्लिक काय सांगा कीटोन्स. जर याच्यावरती ॲडिशन केली आपण ग्रीनर रिएजंटची RMgX ची तर आपल्याला मिळतं काय सांगा, कॉम्प्लेक्स एक. आणि हे कॉम्प्लेक्सचं जर आपण काय केलं सांगा, H3O प्लस म्हणजे हायड्रोलिसिस केले इन प्रेझन्स ऑफ ऍसिड, आपल्याला काय मिळतं मला सांगा, अल्कोहोल्स इन ऍसिड. ठीक आहे, सो इन दिस वे क्वाइट सिंपल मेथड आहे अल्कोहोल्स प्रिपेअर करण्यासाठी. बट बिफोर स्टडींग मेथड you should understand about the Grignard reagent and
how to prepare a Grignard reagent. First of all, it is very important for you. So how to prepare Grignard reagent? First one. Prepare Grignard reagent. Simple. अल्किल हॅलाइड कोणतंही एक अल्किल हॅलाइड जर आपण घेतलं ऑन रिएक्शन विथ मॅग्नेशियम मेटल इन प्रेजेंस ऑफ ड्राय इथर, ठीक है, RX म्हणजे अल्किल हॅलाइड रिएक्ट्स विथ मॅग्नेशियम इन प्रेजेंस ऑफ ड्राय इथर टू फॉर्म अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड which is nothing but the Grignard reagent. हाच काय आहे आपला सांगा बघा, Grignard reagent. So Grignard reagent is nothing but the alkyl magnesium halide. So लक्षात ठेवायचं आहे. आणि how it is prepared? When alkyl halide react with magnesium in presence of dry ether, alkyl magnesium halide is formed. Now, why this alkyl magnesium halide is important? It is very important because in this particular compound, alkyl group act as a nucleophile. Generally, alkyl group हा nucleophile act होत नाही किंवा कार्बन जो आहे ना तो जनरली आपल्याला कार्बोकॅटायनच्या फॉर्म मध्ये मिळतो, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज मिळतो, पण निगेटिव्हली चार्ज मिळत नाही. याचं वैशिष्ट्य काय आहे ते बघा, ह्या RMgX चं लक्षात घ्या. हा RMgX म्हणजे बघा असं आहे, R प्लस आहे, R मायनस आहे आणि MgX काय सांगायचं पटकन प्लस आहे. सो इम्पॉर्टंट काय आहे की हा न्यूक्लिओफाइल म्हणून ऍक्ट होतोय. R अल्किल ग्रुप व्हेरी इम्पॉर्टंट. जनरली तो आपल्याला इलेक्ट्रोफाइल म्हणून ऍक्ट होताना पाहायला मिळतो, म्हणजे त्याच्यावरती काय असतो पॉझिटिव्ह चार्ज असतो, पण इथे आपल्याला काय पाहायला मिळते इट गिव्स निगेटिव्ह चार्ज. सो इट ऍक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाइल. आणि मग हा न्यूक्लिओफाइल आहे ना हा डेफिनेटली इलेक्ट्रोफाइलला अटॅक करू शकतो. इलेक्ट्रोफाइल कुठे प्रेझेंट असतो? अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये. अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये जो कार्बोनिल कार्बन आहे तो पॉझिटिव्हली चार्ज आहे, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्यावरती, आणि मग तो आपल्याला इलेक्ट्रोफाइल म्हणून ऍक्ट होताना पाहायला मिळतो आणि हा न्यूक्लिओफाइल त्याच्यावर अटॅक करेल. सिंपल आहे, अगदी सिंपल आहे, नथिंग डिफिकल्ट इन दॅट, आहे की नाही. आपण लगेच जनरल रिएक्शन पाहू शकतो इथे कशा प्रकारे अटॅक होतो. बघा चला, एक आपण असं करूयात, कोणतं पण एक चला अल्डिहाइड कीटोन काही घ्या, त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे की आपल्या इथे काय अल्डिहाइड कीटोन हे तुम्हाला माहित नाही, आपण याच्यामध्ये टाकतोय RMgX. RMgX मध्ये सांगितलंय R मायनस आहे, Mg प्लस. Now look at how this addition takes place. And obviously this method is carried out in the presence of काय सांगा ड्राय इथर. ऑब्वियसली यूज का करायचंय कारण हा R मायनस न्यूक्लिओफाइल तुम्ही इथं काहीही टाकलं आहे की नाही ऍसिड बेस तर हा पटकन त्याच्याबरोबरच रिॲक्ट होतो. दॅट इज वाय यू हॅव यूज ड्राय इथर. सो दॅट आहे की नाही आपण इथं कुठल्याही प्रकारचं पोलर सॉल्व्हंट यूज करू शकत नाही, ठीक आहे. सो आपण काय केलं इथे ड्राय इथर यूज केलं. सो दॅट दिस R मायनस विल ओनली अटॅक दिस कार्बोनिल कार्बन. आता तुम्हाला सांगतो हा जो कार्बोनिल कार्बन हा ऑक्सिजन अटॅच आहे, ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह असणार, याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असणार. हा R मायनस काय करेल याला अटॅक करेल, लक्षात घ्या. आणि त्यामध्ये इकडे बघा हे बॉन्ड इलेक्ट्रॉन पेअर हा बॉन्ड ब्रेक होईल इथला आणि हा O मायनस होईल. ह्या O मायनसला कोण ऍड होईल MgX. सो सिंपल आहे बघा, R मायनस इकडे लिंक झाला आणि O मायनसला कोण लिंक झाला MgX आणि मधला बॉन्ड काय झाला ब्रेक. सो R आणि O MgX ची ऍडिशन झाली अक्रॉस द डबल बॉन्ड. कार्बनला ऍड झाला R आणि O ला ऍड झाला MgX. सो बघा कसं होणार इकडे लक्ष लावून द्या, हा C असाच राहिला आपला, इकडे खाली त्याला ऍड झालाय R आणि इकडे OMgX. इज इट क्लिअर? सिंपल. आणि हे जे मिळाले तुम्हाला बाळांनो याला आपण म्हणतो काय सांगा चला पटकन कॉम्प्लेक्स आहे, इंटरमिजिएट आणि इट इज अनस्टेबल. हे काय स्टेबल असणार नाही. आता जेव्हा या कॉम्प्लेक्सवर तुम्ही H3O+ ची ऍडिशन करता तेव्हा काय होईल, थोडक्यात H2O असतो तो ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये H2O लक्षात घ्या. सो H+ ह्याच्याकडे जाईल O मायनस कडे आणि Mg+ आहे ना त्याच्याकडे OH मायनस जाईल. H2O ची ऍडिशन आहे, H+ OH-
मायनस. सो H प्लस याच्याकडे जाईल आणि OH याच्याकडे जाईल. सो बघा काय फॉर्म्युला दिला बघा तुम्हाला C इथे मिळाला OH, हा R ॲज इट इज, हा तुमचा मिळाला अल्कोहोल. आणि साइड प्रोडक्ट काय मिळाला बघा आपण MgX तर होताच, त्याला कोण लिंक झाला सांगा, OH लिंक झाला. लक्षात घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. हाऊ टू प्रिपेअर अल्कोहोल्स बाय युजिंग ग्रिग्नार्ड रिएजंट, आहे की नाही. म्हणजे अल्कोहोल्स आपल्याला प्रिपेअर करता येतात ग्रिग्नार्ड रिएजंटचा वापर करून. आता जे आपण इथे जनरल रिएक्शन पाहिली, आपल्याला अजून एक्झाम्पल्स पाहिजे त्याचे, ह्याच्यावर तुम्ही फक्त फोकस करा, आहे की नाही. म्हणजे तुमच्या लक्षात येईल काही गोष्टी कशा प्रकारे रिएक्शन होते, सो दॅट यू कॅन सॉल्व एनी एक्झाम्पल, आहे की नाही. आपण कोणत्याही प्रकारचं एक्झाम्पल काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. आता इथे प्रायमरी बनवायचा असेल, सेकंडरी बनवायचा असेल, टर्शरी बनवायचं असेल तर त्याला वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन तुम्हाला मी सांगणार आहे की नाही. त्यामुळे आपल्याला तेही स्टडी करायचं आहे. ओके, सो प्लीज कॉन्सन्ट्रेट ऑन दिस. ओके, नाउ जस्ट लुक ॲट द बोर्ड. ठीक आहे, आय हॅव रिटन 3 different types of the starting materials. Just try to name it. Obviously, R C double bond OR, you will know it is a ketone. Okay? Okay. Now, let's look at here. H C double bond OH. एक कार्बन असणारा अल्डिहाइड नाही, तुम्ही याला म्हणता फॉर्माल्डिहाइड. लक्षात ठेवा, it is named as formaldehyde. And in simple IUPAC method, we can call it as a methanol. Methanol म्हणतो आपण. एक कार्बन असणारा अल्डिहाइड. आणि हे जे दिसते तुम्हाला R C double bond OH, तर हे अल्डिहाइडच आहे, फक्त हे सोडून बाकी सगळे अल्डिहाइड. कोणता पण अल्किल ग्रुप इकडे प्रेझेंट असेल तर म्हणजे अल्डिहाइड एक्सेप्ट फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड सोडून कोणतं पण अल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइडचं वैशिष्ट्य काय, एकच कार्बन इकडे, दोन्ही साईडला हायड्रोजन. इथे काय, एका साईडला हायड्रोजन, एका साईडला कार्बन असणार, कार्बनची चेन असणार आहे. सो इट इज ॲसिटाल्डिहाइड एक्सेप्ट फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड सोडून कोणतंही एक आपण ॲसिटाल्डिहाइड जर घेतलं, अल्डिहाइड घेतलं, सॉरी ॲसिटाल्डिहाइड नाही, अल्डिहाइड घेतलं. ॲसिटाल्डिहाइड एक एक्झाम्पल आहे. सो आपण कोणतंही एक अल्डिहाइड घेतलं, आहे की नाही, फॉर्माल्डिहाइड सोडून, हे फॉर्माल्डिहाइड म्हणजे एक कार्बन असणारं अल्डिहाइड. बाकी सगळे 2 असणारे, 3 असणारे, 4 असणारे, 5 असणारे, कोणतंही त्याने काय फरक पडत. ठीक आहे, त्या सगळ्याला आपण अल्डिहाइड असं म्हणतो. आता हे सगळं लिहिण्याचं रिझन असं आहे की आपल्याला शिकायचं प्रायमरी अल्कोहोल कसं बनवायचं ह्या मेथडने, सेकंडरी अल्कोहोल कसं बनवायचं आणि टर्शरी अल्कोहोल कसं बनवायचं. सगळ्यात सिंपल मला वाटतं हे तुम्ही इथे कॉन्सेप्ट करा, R C double bond OR. जर मी ह्याच्यामध्ये ऍडिशन केली एका सिंपल ग्रिग्नार्ड रिएजंटची, RMgX, इकडे बघा सर, हा R मायनस असणार, हा Mg प्लस असणार, आणि हा R मायनस तुम्हाला माहिती इथे अटॅक करेल, हा O मायनस इकडे होईल, MgX बरोबर रिॲक्ट होईल. ठीक आहे, ड्राय इथं असतं इथे सुद्धा. पुढे RCOMgX R आणि अजून एक R. बरं, आता ह्याच्यात जर तुम्ही H3O प्लस टाकलं, H3O प्लस ॲडिशन केली वॉटरमध्ये इन प्रेझन्स ऑफ ॲसिड, तर हा OH घेईल H प्लस, आणि Mg काय घेईल, OH मायनस घेईल. आपल्या सर्वांना माहिती RCRR OH, MgOH and X. Now just concentrate on this particular product. This carbon is tertiary carbon. So this alcohol is tertiary alcohol. हे काय मिळालं तुम्हाला, टर्शरी अल्कोहोल. सो सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर कीटोन्स पासून काय मिळते तुम्हाला सांगा, टर्शरी अल्कोहोल. सो काय सांगायचंय, जर ग्रिग्नार्ड रिएजंट वापरून आपल्याला टर्शरी अल्कोहोल प्रिपेअर करायचं असेल, then we have to use काय सांगा, स्टार्टिंग मटेरियल कीटोन. You have to use ketone as a starting material. सिंपल आहे. म्हणजे टर्शरी अल्कोहोल बनवण्यासाठी स्टार्टिंग मटेरियल काय लागतं सांगा, कीटोन लागतं. गॉट इट. आता ह्याचीच रिॲक्शन इथे करा, चला फास्ट. RMgX मायनस आहे प्लस, इकडे गेले हे बॉन्ड इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट झाले, RC
OMgX खाली काय सांगा चला R, हे बघा हा इकडचा R आहे की नाही. तुमचं कन्फ्युजन नको म्हणून तुम्ही लागलं तर ह्या R ला आहे ना डॅश म्हणू शकता, डॅश. सो तुमच्या लक्षात राहील तो कुठे गेलाय नक्की. सो हा डॅश. नाव इकडे हा Hच राहिलाय, नथिंग. H3O plus acid catalyzed hydrolysis or hydrolysis in presence of acid. आता हे सगळं रफ करतो, तुम्हाला समजलंय सर्वांना हे. ओके, now just concentrate here. Product will be RC R dash, RC R dash, ठीक है ना. आणि इथे आपला काय होता सांगा चला पटकन, H होता, हा H, ठीक आहे. तो इथे लिहून टाकला यासाठी, जसं काय फरक पडत नाही, CH लिहून टाकला. आणि हा जो O होता ना याच्याकडे H ऍड झाला, सो OH. आणि ऑब्वियसली साइड प्रोडक्ट काय असणार सांगा चला पटकन, हा Mg दिसतो, X आणि काय सांगा OH. नाउ जस्ट लुक ॲट दिस पर्टिक्युलर प्रोडक्ट. हा जो कार्बन आहे ना हा सेकंडरी कार्बन आहे. 2 अल्किल ग्रुप्सला अटॅच केला, 3 ला होता, 2 अटॅच केला. म्हणजे हे कोणतं अल्कोहोल मिळालं सांगा, सेकंडरी अल्कोहोल. थोडक्यात अल्डिहाइड पासून तुम्हाला काय मिळेल, सेकंडरी अल्कोहोल मिळेल. कीटोन पासून काय मिळेल तुम्हाला, टर्शरी अल्कोहोल. मग तुम्हाला प्रश्न पडू शकतो प्रायमरी अल्कोहोल कसं काय बनवायचं. तर प्रायमरी अल्कोहोल बनवण्यासाठी फक्त एकच अल्डिहाइड वापरलं जातं, दॅट इज फॉर्मल्डिहाइड. एक कार्बन असणारं अल्डिहाइड म्हणजेच फॉर्मल्डिहाइड, म्हणजेच मिथॅनॉल म्हणू शकतो आपण त्याला. बाकी सगळे अल्डिहाइड घेतले की सेकंडरी अल्कोहोल मिळालं. फक्त पहिलं जे अल्डिहाइड, अल्डिहाइड फॅमिली मधला फर्स्ट मेंबर जो आहे फॉर्मल्डिहाइड, जर आपण तो घेतला तर ऑब्वियसली आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळेल. पहा सिंपल आहे, आपण इथे घ्यायचं एक्झाम्पल पाहूया. MgX R minus Mg plus हे बॉन्ड इलेक्ट्रॉन तर इकडे गेले, नीट लक्ष द्या. HCH इकडे खाली काय आला, R आला. आणि इकडे OMgX, याच्यात तुम्ही कशाची ऍडिशन केली, H3O plus T. चला H plus O कडे जाईल. आता नीट लक्ष द्या, बघा हा R, हे दोन CH2 आणि OH, R CH2 OH MgX OH. मग आता मला सांगा हे जे अल्कोहोल मिळालं हे कोणतं अल्कोहोल मिळालं सांगा, प्रायमरी अल्कोहोल. सो ह्या 3 जनरल रिएक्शन्स लिहिल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपल्याला अल्कोहोल्स बनवायचे असतील प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी, तर काय काय वापरावं लागू शकतं स्टार्टिंग मटेरियल. जर प्रायमरी अल्कोहोल बनवायचे असेल तर स्टार्टिंग मटेरियल लागेल फॉर्मल्डिहाइड. सेकंडरी अल्कोहोलसाठी बाकीचे सगळे अल्डिहाइड चालतील फॉर्मल्डिहाइड सोडून. आणि टर्शरी अल्कोहोलसाठी यू हॅव टू टेक कीटोन. इज इट क्लिअर. सो इट इज क्वाइट सिंपल, खूप सिंपल आहे हे. आपल्याला फक्त ठरवायचंय की कोणतं स्टार्टिंग मटेरियल वापरावं लागेल, ठीक आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स त्यांनी सांगितलेलंच असतं स्टार्टिंग मटेरियल. स्टील आपल्याला जर कधी काही प्रश्न विचारलाच की स्टार्टिंग मटेरियल दिलं नाही तुम्हाला, प्रोडक्ट दिला आणि ग्रिग्नर रिएजंट दिला आणि म्हटलं यूज प्रिपेअर करा हा पर्टिक्युलर अल्कोहोल, तर तो कशा प्रकारे प्रिपेअर करता येऊ शकतो हे आपल्याला इथे कळू शकतं. इज इट क्लिअर. सो सिम्पली फॉर्मल्डिहाइड यूज प्रायमरी अल्कोहोल, aldehydes use secondary alcohol, and ketones use tertiary alcohol. Let's see some examples of this. Okay, let's see on the board. Carry out the following conversions. First one is methanol to ethanol. Now it is quite simple to understand that we have to use the Grignard reagent. Why? Because you can see here I have written methanol and I have to convert it into the ethanol. So here is only one carbon present in this particular aldehyde, that is methanol. एकच कार्बन आणि इथेनॉल मध्ये 2 कार्बन. कार्बनची चेन वाढते, इन्क्रीज होते. सो देयर इज नो वे, आहे की नाही, की आपण रिडक्शन करू शकतो. हा एक लक्षात घ्या. जर इथे इथेनॉल असतं, इथेनॉल करायचं असतं, सिंपली रिडक्शन करायचं. यू कॅनॉट प्रिपेअर बाय ग्रिग्नार्ड रिएजंट. ते ग्रिग्नार्ड रिएजंटने करता येणार नाही, पण हे करता येऊ शकतं. एक कार्बन वाढलाय म्हणजे एक कार्बन ग्रिग्नार्ड मध्ये प्रेझेंट असणार आहे. एक कार्बन कुठे प्रेझेंट असणार आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये. सो आपण हे पहिलं कन्वर्जन कॅरी आउट करायचा प्रयत्न करूया.
फर्स्ट वन पहा मिथॅनॉल घ्यायचं पहिल्यांदा. मिथॅनॉल म्हणजेच फॉर्मल्डिहाइड मगाशी लिहिला होता आपण. आणि इथेनॉल हे प्रायमरी अल्कोहोल आहे. प्रायमरी अल्कोहोल बनवण्यासाठी आपल्याला फॉर्मल्डिहाइडच वापरावं लागेल. सो दिस इज युअर फॉर्मल्डिहाइड म्हणजेच मिथॅनॉल. नाउ आय वॉन्ट वन मोर कार्बन ॲटम. हियर इज ओनली वन कार्बन ॲटम. इथेनॉल मध्ये दोन कार्बन ॲटम असतात. सो अजून एक कार्बन म्हणजे CH3 ग्रुप पाहिजे तुम्हाला, अल्किल ग्रुप. सो जे आपलं रिएजंट आहे ग्रीनर रिएजंट तो असा घ्यावा लागेल CH3MgBr मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आणि हा कसा बनवायचा बघा, CH3Br घ्यायचा म्हणजे मिथिल ब्रोमाइड घ्यायचा आणि त्याची रिएक्शन करायची मॅग्नेशियम बरोबर. कुणाच्या प्रेझेन्स मध्ये ड्राय इथर तुम्हाला मिळेल CH3MgBr म्हणजे मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. नाउ formaldehyde reacts with methyl magnesium bromide in presence of dry ether. Okay, it will give paths around. ह्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज कोणावरती, मिथिल ग्रुप वरती. पॉझिटिव्ह कोणावरती, मॅग्नेशियम वरती. हा याच्यावर अटॅक करेल, हा इकडे जाईल. बघा चला HCOMgBr H आणि खाली कोण आलाय सांगा CH3. हे कॉम्प्लेक्स तयार झालं तुमचं. आणि याच्यात जर तुम्ही टाकला H3O+, जर टाकला H3O+, आता इथं खाली वाचा हा CH3 CH2 आणि हा O बरोबर H येतो CH3 CH2OH म्हणजेच मिळालं तुम्हाला तुमचं इथेनॉल. प्लस हा MgBr Mg बरोबर OH येतो MgOH and Br. So we have converted methanol into the इथेनॉल. म्हणजे मिथॅनॉल पासून आपण काय प्रिपेअर केलं सांगा, इथेनॉल प्रिपेअर केलं. क्वाइट सिंपल. सेकंड वन इज ऍसिटॅल्डिहाइडचं कन्वर्जन करायचं आपल्याला प्रोपॅन टू ऑल मध्ये. फर्स्ट ऑफ ऑल लेट्स राइट द ऍसिटॅल्डिहाइड CH3 C डबल बॉन्ड OH. ऍसिटॅल्डिहाइड म्हणजे इथेनॉल. इथेनॉल म्हणजे किती कार्बन्स, 2 कार्बन्स. आणि प्रोपॅन म्हणजे किती कार्बन, 3 कार्बन्स. सो एक कार्बन वाढतो म्हणजे परत एकदा ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड म्हटलं का कार्बनची चेन वाढणार, लक्षात ठेवायचं, एवढंच लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला असता की इथेनॉल पासून इथेनॉल बनवा, मग तुम्हाला रिडक्शन करायचं फक्त, तिथं तुम्ही ग्रिग्नार्ड वापरू शकत नाही. बट इथेनॉल पासून प्रोपॅनॉल बनवा, मग तुम्हाला एक कार्बन वाढवायचं म्हणजे ग्रिग्नार्ड वापरावं लागेल. परत तेच CH3MgBr हा मायनस प्लस असेल, याच्यावर अटॅक केला O मायनस होईल. CH3 COMgBr इकडे H होताच, अजून एक CH3 खाली आला. राईट. ही रिएक्शन आपल्याला करायची असते ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. पहिल्या स्टेजला ड्राय इथर वापरायचं सॉल्व्हेंट सगळीकडे. पहिल्या स्टेज जिथे ग्रीनर रिएजंट वापरायचं तिथे ड्राय इथर सॉल्व्हेंट वापरायचं. नाउ just add H3O+, acid catalyzed hydrolysis. So हा CH3 as it is राहिला, हा C as it is राहिला, त्याला H तो पण as it is राहिला, इकडे CH3 दाखवला हा, आणि हा जो O आहे ना त्याच्याबरोबर H आहे. सो काय झाला, OH झाला. आणि साइडवर काय सांगितलं, MgOH Br. हे काय झालं बोला बरं पटकन, सिंपल आहे, प्रोपॅन टू ऑल. This is the propan 2-ol. So your product is obtained, that is propan 2-ol from the acetaldehyde. Did you get that? So simple convergence येते आपल्याला करता आले पाहिजेत फक्त. ठीक आहे. लास्ट वन. सो आता आपण जे इथे अल्कोहोल मिळालं ते सेकंडरी अल्कोहोल होतं, इथे जे अल्कोहोल मिळालं ते प्रायमरी होतं, आहे की नाही. आता लास्ट वन आपल्याला टर्शरी मिळेल. पहा ऍसिटोन. ऍसिटोन ड्रॉ करता आला पाहिजे CH3 C double bond O CH3. This is nothing but the acetone, or in other words, we can call it as a propanol. That is the IU-based names. Acetone, or we can call it as a propanol. Now, very important one. See, there is tertiary butyl alcohol we have to prepare. So, what is meant by tertiary butyl alcohol? One carbon is more because here are 3 carbons. ठीक आहे, आपल्याला अजून एक कार्बन हवा आहे. परत एकदा तेच असणार मग ग्रिग्नार्ड रिएजंट रिएक्शन करायला.
CH3 याच्यावर अटॅक केला, सिंपल आहे. CH3 CH3 खाली CH3 OMgBr आणि इथे टाकलं H3O प्लस CH3 CH3 आणि वर आले O आणि त्याने घेतला OH टर्शरी ब्युटील अल्कोहोल आणि साइड प्रोडक्ट आहे MgOH Br. टर्शरी ब्युटील अल्कोहोल आणि साइड प्रोडक्ट मिळली MgOH Br. समजते सर्वांना? सो अशा प्रकारे आपण टर्शरी ब्युटील अल्कोहोल बनवायला शिकलो. नाउ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट रिगार्डिंग दिस पर्टिक्युलर मेथड. अजून थोडीशी माहिती आहे या मेथडविषयी. ती म्हणजे काय? समटाइम्स दे विल जस्ट गिव यू द ग्रीनर रिएजंट अँड टेल यू टू फाइंड अ पर्टिक्युलर प्रोडक्ट. म्हणजे ते असं म्हणतील मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड पासून तुम्ही टर्शरी ब्युटील अल्कोहोल बनवा. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड पासून तुम्ही टर्शरी ब्युटील अल्कोहोल बनवा. मग तुम्हाला ठरवायचं कीटोन वापरायचंय, कोणतं अल्डिहाइड वापरायचंय, आहे की नाही, किंवा मग आपल्याला फॉर्मल्डिहाइड वापरायचंय. त्यासाठी तुम्हाला पहिलं डिटरमाइन करावं लागेल की टर्शरी अल्कोहोल हे सेकंडरी आहे की प्रायमरी आहे. टर्शरी असेल तर कीटोनच वापरावं लागेल, हे फिक्स आहे. सेकंडरी असेल तर तुम्हाला अल्डिहाइड वापरावं लागेल आणि जर प्रायमरी असेल तर तुम्हाला फॉर्मल्डिहाइड यूज करावं लागेल. सो अशा प्रकारे आपल्याला ते लगेच विचार करायचा की हा कोणता आपल्याला अल्डिहाइड यूज करता येऊ शकतो. इज इट क्लिअर? सो दीज आर द प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल्स. आतापर्यंत आपल्याला एवढे प्रिपरेशन्स शिकायला मिळाले. इथे लक्षात सर्वांच्या. सो 5 प्रिपरेटरी मेथड्स आपण शिकलो आतापर्यंत. त्या 5ही प्रिपरेटरी मेथड्सचा तुम्ही विचार करायचा आहे, त्याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स प्रिपेअर करायचा प्रयत्न करायचा बाय युझिंग दोज पर्टिक्युलर मेथड्स. ओके, वी विल स्टॉप हियर. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट विथ द प्रिपरेशन्स ऑफ फिनॉल्स. आपण कशाची प्रिपरेशन्स पाहणार आहोत? फिनॉल्सची. ओके, थँक्यू.